तरी हा कार्यक्रम आपण सकाळी घेणं अपेक्षित होतं, पण आम्हालाच यायला 9:30 वाजतो. आम्ही विचार केला की चला आपण या अनुषंगाने थोडासा उशीर का संध्याकाळच्या वेळेला आपण हा कार्यक्रम घेऊ आणि 40 ते 45 मिनिटांमध्ये आपण बैठी जे प्रकार आहे, बैठी प्रकार तेवढा आपण करायचा आहे. त्या क्वेश्चनमध्येच काही प्रकार तुम्हाला सांगा. खरकडे देशमुख सरांना मनापासून धन्यवाद द्यायला लागतील, कारण त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतलं. त्याबद्दल सर आहे. योग या शब्दाचा अर्थ आहे की जोडणी करणे. तर कोणाची जोडणी करायची आहे? हे आपला तन आणि मन याची जोडणी करायची. आणि जोडणी कशी पाहिजे? कारण दोघं एकमेकावर अवलंबून आहे. मन विस्कटले की तन विस्कटते आणि तन विस्कटले की मन विस्कटते. आणि सातत्याने ज्यावेळेला तुम्ही ध्यान करणार, सातत्याने योगासन करता, त्यावेळेला तुम्हाला ती एक कॅपॅसिटी तयार होईल त्याप्रमाणे की हे आपण करू शकतो. आता बरेच लोक मला म्हणतात की का देशमुख सर तुम्ही म्हणले की सर एवढं तुम्ही फिरला, मागच्या परत गेला तरी तुम्ही कंटाळा नाही. आणि तोच उत्साह आहे. आम्ही रात्रभर काय प्रवासात पुढे चोख लागते आपल्याला, पण रात्रभर आम्ही जाऊन सुद्धा तेवढ्याच उत्साहानं तुमच्या समोर. नाहीतर काही लोक प्रवास आहे म्हणले की आज दांडी पण मारले कशाला यायचं. तर याचं मुख्य कारण आम्ही दररोज ती साधना. आता आपल्याला जरा स्पेस कमी नाही तर मी बैठकी पण प्रकार तुम्हाला शिकवले असते. काय काम करून हे प्रकार आहेत. सर तुम्हाला तारासन वगैरे उभारण्याचे प्रकार सांगतील कसे करायचे. फक्त आपण ते बघू शकतो. फक्त आता पाऊस आणि थोडस ओलसर पण असल्यामुळे आपण इथे चला आपण आपले नेहमी प्रयोग करूयात. खर तरी आपण आज सर्वांग सुंदर व्यायाम घेणार आहोत. सर्वांग सुंदर म्हणजे तुमची हृदयाची कॅपॅसिटी वाढणारा व्यायाम. कधीतरी आपण ते घेऊ सर्वांग सुंदर की ज्याच्यामध्ये 16 प्रकार आहेत कवायतीचे आणि ते 16 प्रकार तुम्ही कधी करता आणि तुमचं जे हृदय आहे त्याची फुल कॅपॅसिटी चांगली तयार होते. पण प्रॅक्टिकली शक्य आपल्याला नाही आहे सर्वांग सुंदर घेणं, पण काही प्रकार आपल्याला ज्याच्यामध्ये आपलं डोकं हलकं होईल, आपलं तन हलकं होईल, असे काही प्रकार बसल्या बसल्या आपल्याला करायचे आहे. सोपे प्रकार सांगतो. त्याच्यानंतर मग सर काही ताडासन घेतील. त्यानंतर थोडस श्वासावरती क्रिया. सर हास्य योग सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या बैठक. पहिला प्रकार आपला चापटी प्रयोग. हा कोण तुम्हाला कधी शिकवलं नाही. म्हणजे शिक्षक आपल्याला चापटी मारायचे गाळाला आणि कायम लक्षात राहायचं. ठीक नाही. नव्या दुकानात गेल्यानंतर तो चापट्या मारतो केस कापल्यानंतर आणि डोकं काय होतं? हलकं होतं. तेच करायचं बसल्या बसल्या. चालू करा. 15-20 वेळा करायचं. पहिला प्रयोग. दुसरा माग. ओके. तिसरा पुढं. कपाळ बडवून गेले. हे कधी होते माहिती आहे? कपाळ बडवून गेले. हलकं होते बघा. नंतर का आपण बसल्या बसल्या करावं लागतं बरं का. बघा दाराला म्हणजे यायला लागलं. नंतर छाती. नंतर पोट. त्यानंतर मांड्या. तळवे. तळवे. कोणती वाजता कोणती
आहे त्या भागातून एक बारीक संवेदना तुम्हाला जाणवतो, पायाला असेल, डोक्याला असेल, आणि ज्यावेळेला ते कमी कमी होत राहतं तेव्हा तुम्ही रिलॅक्स होतो. म्हणून कदाचित शिक्षक चापटीनं मारत असावे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आणि चांगला प्रकार हा एक पहिला प्रकार आपण घेतला. दुसरा आपण प्रकार घेणारा बैठकी ते म्हणजे सौंदर्याचा प्रकार घेणार. इथं बसलेले असं कोण आहे की लवकर म्हातारा व्हायचं, सौंदर्य नको आहे असे हात वर करा. सगळ्यांना सौंदर्य पाहिजे आहे की नाही. आणि सौंदर्य शक्यतो प्रसाधन लावून सौंदर्यवान कोण होत नाही बरं का. म्हणजे गंध पावडर टिकला वगैरे लावून होत नाही. आपण आपला ज्यावेळेला पैसे व्यायाम करतो त्यावेळेला आपण म्हणतो काय बॉडी आहे, हे काय व्यायाम केल्यामुळे बॉडी होते. तसं आपण चेहऱ्याचा कधीच व्यायाम करत नाही. आणि चेहऱ्याचा व्यायाम न केल्यामुळं सारख्या सारख्या ताणतणावात आपण राहिल्यामुळं मग आपले गाल असे खाली यायला आठ्या पडतात आणि मग आपण वार्धक्याकडे जायला. ते जर माहीत असेल तर आपल्या चेहऱ्याचे पण आपण व्यायाम त्याच्यामध्ये करायचं आहे. ओके, चला आपण चेहऱ्याचे व्यायाम. पहिला व्यायाम आहे आठ्या करणे. फक्त आपलं कपाळाला आठ्या पाडायचा नाही, वर करायचा. बघा 10 वेळा. शक्यतो पहिले करणार जमणार नाही. ओके, दुसरा प्रयोग. दोन हात घ्या, आपल्या डोळ्याच्या बाजूला ठेवा. बरोबर बघा, असं डोळे बंद करा आणि इकडे बघा. फक्त पर्यंत बघा मी कसं करतो. आणि फक्त डोळ्याला तुम्हाला वर्तुळ जे येतात ना ते राहतात. ओके ओके. त्यानंतर परत आडवं करा, फक्त वर खाली करा. डोळ्याचा प्रकार. ह्याच्यात चष्मा कमी होतो बरं का. ज्याला चष्मा जास्त आहे ना त्याने हे दोन प्रकार, एकदा इकडं मसल्स आले, उलटा वर खाली मसल्स डोळ्याचे करायचे. ओके, हा डोळ्याचा प्रकार. त्यानंतर पुढं राग आल्यानंतर नाक आपलं फुगतंय की नाही, नाक फक्त फुगवायचं. जरा बघू भेटायचं नाक. हा हा बघू. अरे काय तुमच्याकडे जास्त मिस करतोय. त्यामुळे काय होतं, हे खाली जे येते की नाही आपलं ते वर जायला म्हणून. आता पुढचा सोपा, फक्त आपला चेहरा करायचा. धागा अवघड आहे ना. बऱ्याच दिवसांनी केल्यानंतर असं जरा आपल्याला ताण पडतो, फेशियल मसल्सला. ओके, पुढचा प्रयोग वर करायचं आणि आपल्या हलवटी खाली करून वर घ्यायचं. धागा. ओके, त्यानंतर फक्त मान तिरकी करायची एका बाजूला, उजव्या बाजूला, परत वरती हलवटी खाली वर. परत डाव्या बाजूला मान. ओके, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना गळ्याला जे काय प्रॉब्लेम असतात ना, म्हणजे वार्धक्याचे लक्षण गळ्यात दिसतात लोकांना, तर ती कमी होते. त्यामुळं हे झालं. आताच्या मुलींना प्रश्न विचारायचा, तुम्हाला प्रश्न विचारतो की आज सुद्धा जर आजी आपल्या घरात असेल ना तर ते तुमच्यापेक्षा जास्त सुंदर दिसते. त्याचं कारण काय माहिती, किंवा आई सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त सुंदर दिसते.
त्याचं कारण असं आहे, कारण आपल्या त्या समाजामध्ये आजी असेल किंवा आई असेल, हे चुलीसमोर बसून भाकऱ्या करायचे. आणि आताच्या मुलींना 2 लोकांचा स्वयंपाक करायला इतका त्रास होतो, ते 20-20 लोकांचा स्वयंपाक चुलीसमोर बसून करायचं. आणि करताना ते लाकडं असायची पेटवायला, ते लाकडं बऱ्याच वेळेला भिजायचे आणि त्याच्या हातात एक त्याचं नाव आहे ते कोकणीनं व्यायाम केल्यामुळं त्यांचा चेहरा तजेल होता. आजोबांना विचारायला गेल्यानंतर आजोबा आजी माझ्या वयात असताना कशी दिसत होती, काय सांगू बाबा, अप्सराच होती. तो प्रयोग आपल्याला करायचा. ओके, 3 इकडं 3 इकडं 3 इकडं. ओके, 3-3 सेट करू. पहिल्यांदा तुम्ही करताय डाव्या बाजूला सुरुवात करा, उजव्या बाजूला. म्हणजे आता माझी डावी बाजू, तुमची डावी बाजू. पहिल्यांदा काय करायचं, डीप श्वास घ्यायचा. बघा, डाव्या बाजू उकळी, हाताची उकळी करायची आणि त्याला जोरात फुकायचं. तीन वेळा अजून एकदा. आता सेंटरला या. जरा ज्यांना कोणाला जास्त त्रास होतो त्याने थोडंसं सौम्य करा, कारण पहिल्यांदा करताय. कारण आपली छाती कधी तुम्ही फुगवलेलीच नाही, याचा हा आता भरला पाहिजे ना. आपण छातीचा फक्त 30% भाग वापरतो, 70% भाग वापरायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेवढा तुमचा भाता भरता ना, तेवढं तुम्ही जास्त वर्ष जगता. जे प्राणी ज्यांचा श्वासाचा दर लवकर असतो नाही, ते लवकर मरतात. आणि ज्या प्राण्याचा श्वास उशिरा असतो ते जास्त काळ टिकतात. कुत्रं लवकर मरते. बघा, कुत्रा श्वास मरते लवकर. आपण त्या गटात मरताय का बघा. आता पुढं या श्वास, पुन्हा घ्या श्वास, पुन्हा घ्या श्वास, आता उजवी बाजू तुमच्या इकडं घ्या श्वास, घ्या श्वास, घ्या श्वास, आता ज्यांनी पहिल्यांदा केला असेल त्यांच्या चेहऱ्याला मुंग्या यायला चालू झाल्या असतील, बारीक आहे ना. याचा अर्थ किती व्यायाम करायला पाहिजे बघा चेहऱ्याचा. लवकर म्हातारा व्हायचं असेल तर करू नका, अधिक काळ सौंदर्य टिकायचं असेल तर करा. ओके, त्यानंतर पुढचा प्रकार आपण लहानपणी जे करत होतो ते आपला उभा उगवायचा आणि वर करायचा चंपू. बघा, खाली करायचं नाही, नाकाकडे जायचं. प्रत्येकात तसंच दिसते, हसायचं काही कारण नाही. प्रेम म्हणजे प्रेम असतं, योग म्हणजे योग असतो, अगदी सेम असतो. ओके, लहानपणी आपण करत होतो ना. ओके, एक पहिला प्रकार. दुसरा, आपण आपल्या ताईला चिडवायचो. बघ मी कसा उभा फुगवतो. चेहरा हलवायचा नाही.
मान हलवायचं नाही, फक्त उगा हलवायचा हात. आता हात उगा काय करायचं, फिरवायचा हात काय. आता उलटा फिरवायचा. ओके, जमलं का? अवघड आहे. आता ही आग घ्यायचं, चंबू करायचं. डोळा परत करा. म्हातारपणा ताप गेल्यानंतर असं दिसतं बरं, त्यामुळे हसायचं नाही. त्याच्यानं दात पण मजबूत होतात, चांगले ओसड्या आहेत ना खालच्या त्या चांगल्या मजबूत होतात. त्यानंतर पुढचा प्रयोग, फक्त जीभ बाहेर काढायची, हात घ्यायचा. एवढं जरी केलं ना तर बीपी आजार होत नाही. आता बघा चेहरा कसा वाढला लागला प्रत्येकाचा, पोट तरी मुंग्या पण येत असतील आता चेहऱ्यावर, मस्त वाटतं. ओके, हे बैठकीचे दोन प्रकार आपण चापणे प्रयोग केला आणि दुसरा आपल्या चेहऱ्याचे व्यायाम केले आपण. ओके, आता फक्त आपण बसल्या म्हणजे हाताचे व्यायाम बघा जरा. थोडा हात घ्यायचा होता, फक्त घरामध्ये सुद्धा हे करायचं. पण घरामध्ये सुद्धा हे आपण करू शकतो. सिंपल, हात सरळ पाहिजे, स्ट्रेट. माझं फक्त एल्बो असतो, मी असं करत नाही खाली, फक्त एल्बो. हे बघा, त्यानंतर असं करा, वर खाली जाऊ दे. ओके, त्यानंतर फक्त फिरवा. ओके, राईट. आता काही विशिष्ट आजारावरचे काही व्यायाम आहेत. फक्त आपल्याला जागा कमी असल्यामुळं ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी कोणते व्यायाम करायचे, किंवा आता ब्लड प्रेशरसाठी सुद्धा आपण काही बघितलेलं आहे. तर स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत डायबिटीस काही प्रॉब्लेम असला तर काय व्यायाम करायचे, हे त्याचे वेगवेगळे आहेत. पण आता आपल्याला जागा नाही कमी आहे, त्यामुळे आपल्याला ते घेता येत नाही. पण आज आपण थोडंसं तुम्हाला हाय एक्सरसाइज ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला. मला 20 मिनिटाचा वेळ दिला होता, त्यामुळे माझा 20 मिनिटात मी पूर्ण केलेला आहे. मधलं आणखी मी आठवलं तर काही सांगत नाही. मला वाटतं आता सर तुम्हाला शारीरिक आणि मनस्थिती ही एकत्र आणायची, त्याला आपण योगासन म्हणतात. योगासनामध्ये एक 2-3 नियम आहेत. योगासन जसं आपण ह्याचा करतो जिममध्ये वगैरे व्यायाम, ताकद लावून व्यायाम करतो, पण ह्याच्यामध्ये आपण ताकद लावायची, जितकी आपली शारीरिक क्षमता आहे तितकीच वापरायची. थोडक्यात आता योगासन कशासाठी करायचं आहे तर स्नायूंची तणन क्षमता आपल्याला वाढवायची. आता एखादा रबर बघितला, रबर बँड टेबलवर टाकलं, ते बरेच दिवस आपण नाही होत, तर काय होईल? तर तुम्ही ते ताणवायला गेला तर ती तुटते वगैरे करून जाईल. तसंच आपण स्नायूंचा रोजच्या रोज व्यायाम झाला पाहिजे. हा योगासन. हे योगासन कुठलेही बघा तुम्ही, त्यामध्ये स्नायूंची तणन ताणलं जातात, नंतर सेल्स होते. ती वेगवेगळ्या स्थितीमध्ये त्याला वेगवेगळे नाव दिले. आता ऍक्च्युली मला जे आंतरराष्ट्रीय योग डॉक्टर यांनी एक शिबिर घेतलं होतं, त्यामध्ये आम्हाला ऑफिशियल मध्ये जे बसून लोक काम करतात त्या लोकांच्यासाठी जी ठराविक योगासन आहे, 10-12 योगासन आहे, ते आम्हाला शिकवली. त्यामध्ये उभरी पकडून एक 3 योगासन आहे. त्यामध्ये पहिला आहे तारासन, त्याला उत्तान तारासन. त्यानंतर आहे हलासन, त्यामध्ये पाय वरती नांगरासाठी स्थिती करायची.
आणि तिसरं आहे ते पवन मुक्तासन. त्यानंतर पुन्हा पुढी पडून 3 आहे, त्यामध्ये मणक्याचे त्यामध्ये बऱ्यापैकी योगासनं घेतो. त्यामध्ये पहिला आहे ते धनुरासन, त्याच्यानंतर मकरासन एक आहे आणि भुजंगासन, अशी 3 योगासन. आणि त्यानंतर मग पहिल्या स्थितीचे योगासन, त्यामध्ये वक्रासन म्हणजे पाठीचा कणा पूर्ण वाकडा करायचा. आणि वक्रासन आहे, वज्रासन आहे, पर्वतासन आहे. तर ही अशा पद्धतीची योगासनं आहेत जी आपल्याला नेहमीपासून जास्त एके ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. त्यापैकी आता मी तुम्हाला फक्त फक्त बघा, टेक्निक बघा. त्यामध्ये पहिलं जे आहे ते उत्तान ताडासन, की आपण उत्तानं पडून ते आसन करायचं. जसं ताडासन म्हणल्यानंतर ताड म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते नारळाचं, म्हणजे आपलं पूर्ण शरीर जे आहे ते ताट करायचं. तर ते झोपून आपल्याला त्या पद्धतीचं आसन करायचं, की तुम्हाला दाखवतो सहज. आणि आपला कुठलंही योगासन करताना तुम्ही कधी भविष्य काळात करा, योगासन करताना श्वास आपला संत राहील, की काहीतरी ताकद लावून तुंतून वगैरे अजिबात योगासन करायचं. आणि योगासनामध्ये जशी स्थिती आहे त्या स्थितीवर आपलं लक्ष असतं, त्याला योगासन. तर पहिलं मी तुम्हाला ताडासन दाखवतो, उत्तान ताडासन. सोपं आहे करायला. योगासनामध्ये पहिली पूर्वस्थिती आहे, ते पूर्ण असं पूर्ण शरीर सैल सोडायचं. हात आपल्या शरीरापासून थोड्याशा अंतरावरची उंची ठेवायचे आणि पूर्ण मन शांत ठेवून असं पडून राहायचं. झाली पूर्वस्थिती. आता योगासनाच्या स्थितीमध्ये आपल्याला यायचं. त्यासाठी आपले पाय जोडून घ्यायचे ही ताडासनासाठी आणि हात असे शरीरासोबत आणि हळूहळू असे ताट करायचे आणि त्याचबरोबर पायाचे चलपे जे ते खाली घेत जाऊन सुरुवात करायचे आणि हात असे वरती हळूहळू घ्यायचे असे आणि जेवढे ताट करता येईल तेवढे ताट करायचे. हात वरती खेचायचे खांद्यापासून आणि कमरेपासून पाय जेवढे खाली खेचतात तेवढे खेचायचे. आता पूर्वस्थितीत येताना योगासन कधी झटक्यात बंद करायचं नाही. ज्या स्थितीनं ज्या वेगानं आपण आलो त्या स्थितीनं हळूहळू पूर्वपदावर यायचं. ते झालं उत्तान ताडासन. त्यानंतर पवन मुक्तासन करायचं. आता पवन मुक्तासनामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे आपल्याला गुडघे दोन्ही जवळ घ्यायचे छातीजवळ, पण हेच आपण फक्त एक गुडघा जवळ घेऊन करायचा, असं 2 वेळा 2 गुडघ्याचे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण जरा पहिला उजवा पाय असा हळूहळू वरती घ्यायचा, खेचून घ्यायचा. तिथं आल्यानंतर पुन्हा गुडघ्यामध्ये वाकून छातीपर्यंत घ्यायचा. आता दोन्ही हात गुडघ्यावर असे दाबून धरून ज्यावेळी आपण गुडघा खाली खेचू त्याचवेळी आपण डोकं वर करून त्याला नाक लावण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू आहे. ज्या स्टेपनं आलो त्या स्टेपनं पुन्हा खाली आहे. ज्यांना लिव्हरचा आजार आहे त्यांनी उजव्या बाजूला असं एक पाय करू शकतो. ज्यांना स्टमक किंवा अपचनाचा आजार आहे त्यांनी डाव्या पायाने करायचं. पुन्हा डावा पाय तिसरे योगासन आहे ते हलासन. सेमच फक्त
सगळे विकार पवनमुक्त आसन नावच आहे पवनमुक्त आसन. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो कमी होतो, पचनाला त्रास कमी होतो, लिव्हर, स्प्लीन, किडनी हे सगळे आजार पवनमुक्त आसन. तिसरं आसन जे आहे ते हलासन करायचं. हलासन म्हणजे ताडासारखे आपले पाय वरती घ्यायचे. जसं ताडासनामध्ये केलं तसं फक्त आपल्याला पाय खाली चुकवून पाय तुम्ही जितके ताट ठेवा तेवढं हे योगासन चांगल्या पद्धतीने हे पूर्ण असं काटकोनामध्ये घ्यायचं. असतील जे झोपलेल्या स्थितीमध्ये ही योगासन आहे. आता वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण बाकीची आपल्याला फक्त दोन आसनं मी फक्त जास्त येतो, आता करायचं नाही म्हणून शिकवतो फक्त. एक शशंकासन, दुसरा मंडूकासन. ज्यांना ज्यांना आता यात बसलेल्यातले जवळजवळ 50% डायबिटीज असं समजतं त्यांच्यासाठी वज्रासनमध्ये बसायचं. सर बसलेली असते वज्रासन मध्ये बसायचं. बघा आम्ही किती कम्फर्टेबल बसतो बघा. आणि नंतर काय हात वर घ्यायचे असे, ज्यांना ज्याला शक्य आहे त्यांनी करा. हात वर घ्यायचे आणि परत सावकाश खाली जायचं. नाक जरूर श्वास घेत वरती हात बाजून खाली जातात. ओके. हा एक शशंकासनमध्ये सशासारखा आकार. शशंकामध्ये सशासारखा आकार होतो. दुसरा आहे पॅनक्रियास ग्रंथीला स्टिम्युलेट करण्याचा दुसरा व्यायाम आहे मंडूकासन. मंडूकासन म्हणजे आपण काय करायचं, आपल्या अंगठा घालायचा असं, मूठ आवडायची आणि आपल्या दोन्ही बेबीच्या बाजूला ठेवायचं. ओके. एक खोल श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, वाकायचं खाली आणि सरळ बघायचं पुढं. तर श्वास घेत वरती यायचं, परत हात रिलॅक्स करायचा. हे तुमच्या पॅनक्रियास ग्रंथीला स्टिम्युलेट करते, इन्सुलिनची निर्मिती चांगली तयार होते मंडूकासन. आणि दुसरा मंडूकासनचा आणखी काही लोक प्रकार करतात ते फक्त सांगतो. आपला डावा हात ठेवा, वरती उजवा हात ठेवा, खोल श्वास घ्या, श्वास सोडा आणि वाका करा. आणि असं पुढे बघायचं, खाली जमिनीवर टेकवायचं, पुढे बघायचं. 5 श्वास घ्यायचे आणि सोडायचे. वर बघा. ज्यांना डायबिटीसचा आजार आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आसन आहे. कारण आता तुम्ही नियंत्रण केले की गोळ्या औषधाचा डोस कमी होईल. ओके. सर्वांना प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हर हाल में हे सगळं योगावर करताना चेहऱ्यावर स्माइल पाहिजे. म्हणजे असं कुठून असं करू नका, तर त्याचा इफेक्ट होत नाही चांगला. बरोबर ना? हा. तर आपण प्राण्यांचे फक्त 4 स्टेप घेऊया. मी काय 34 नंबरला शिकवलेले आहे. ओके. 33 नंबरला तो प्राण्यांचं शिकवायचं राहिलेलं आहे. फक्त 5-7 मिनिटाचं करून घेऊया. ज्यांना वज्रासनामध्ये बसता येईल त्यांनी वज्रासनामध्ये बसा. कधी अतिशय सुंदर कसं आहे, जेवल्यानंतर तरी संध्याकाळचं वज्रासनामध्ये, जेवल्यानंतर वज्रासनामध्ये बसायला. गुडघ्याचा त्रास आहे त्याने नको शक्यतो. हा, गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी शक्यतो नको. हा, वज्रासनामध्ये पोझिशन लक्षात आली का, जे आपल्या बरोबर
ह्या कोंबडीत आपल्या बरोबर बसलं पाहिजे असं. ओके, हा ज्याला जमतंय त्यांनी करा, नसेल तर सुखासनामध्ये बसा. सुखासनामध्ये बसलं तरी चालतंय. ओके, हा. आमच्या पाठीमागे 4 बोटे पुढे. मी एकदा फक्त साईड सांगतो आणि मग 4 स्टेप मध्ये करायचं आहे. पहिली स्टेप आहे अंगठा पाठीमागे 4 बोटे इथं. ओके, पहिली स्टेप बघून घ्या. परत डोळे झाकायचे, त्यामुळे पहिली बघून घ्या. 4 बोटे पुढे, अंगठा पाठीमागे. दुसरी स्टेप बरोबर अंगठा पाठीमागे इथं आणि बरोबर ही स्टेप. सेकंड स्टेप. ओके, तिसरी स्टेप बरोबर हे पाठीमाग. ओके, लक्षात आलं का? याप्रमाणे आपण प्राणायाम करायचे. आणि लास्टची 4थी स्टेप आहे भस्त्रिकाची. ती 2 मुक्के असे ठेवायचे. इन म्हणलं की वर जायचंय, आउट म्हणलं की खाली यायचं. जास्त आहे, फक्त एक 5-6 स्टेप घेऊ आपण आणि बंद घेऊ. ओके, अलगद डोळे मिटायचे सगळे. अलगद डोळे मिटायचे, त्याच्याशिवाय त्याचा फायदा होत नाही. सावकाश आपल्या कमरेवर हात ठेवा. अंगठा पाठीमागे 4 बोटे इथे पुढं. एक सावकाश दीर्घ श्वास घ्या. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता 4 पोझिशन मध्ये घ्यायचा आहे आणि 6 पोझिशन मध्ये सोडायचा आहे. श्वास घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा, घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा, घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा, घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा. डोळे उघडे करायचे नाही, डोळे अलगद झाकलेले. सावकाश हात समोर घ्या, आपल्या मांडीवर घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स, दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. आता प्राणायाम मध्ये सेकंड स्टेप. छातीच्या समोर बरोबर बोटे पाठीमाग, एक अंगठा पाठीमागच्या साईडला. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता 4 अंकात घ्यायचे. सावकाश घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा, घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा, घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. थांबा, घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा. 1 2 3 4 5 6. सावकाश हात समोर आपल्या गुडघ्यावर. एक दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. तिसरी स्टेप. पाठीमाग हात, जी ढोपर आहेत ते आकाशाकडे झाली पाहिजे. पाठीमाग हात. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, सोडा. 4 टप्प्यामध्ये घ्यायचा आहे. घ्या. 1 2 3 4. थांबा, सोडा.
1 2 3 4 5 6 थांबा घ्या 1 2 3 4 थांबा सोडा 1 2 3 4 5 6 थांबा घ्या 1 2 3 4 थांबा सोडा 1 2 3 4 5 6 सावकाश हात समोर रिलॅक्स डोळे उघडायचे नाही डोळे बंद ठेवायचे दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स सावकाश आपल्या मुठी छातीजवळ घ्या कोपर खालचा पोटाला लागला पाहिजे छाती समोर मुठ्या समोर हा समोर इन म्हणलं की श्वास आत घेऊन इन करायचा आणि आउट म्हणलं की सोडायचा मला शिकून दाखवलं तसं एक दीर्घ श्वास घ्या सोडा परत एकदा दीर्घ श्वास घ्या सोडा इन आउट 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 सावकाश आपले हात समोर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा हात समोर घ्या चांगलं दर्शन करा आपल्या चेहऱ्यावर फिरून सावकाश आपल्या जागेवर उभे राहा उलटे परत उलट 1 2 3 4 5 खाली वर का खाली वर खाली वर खाली वर खाली पाय सरळ पाहिजे हा पाय सरळ पाहिजे खाली वर खाली वर आता दुसऱ्या बाजू 1 2 3 4 5 उलट 1 2 3 4 5 खाली वर खाली वर खाली वर खाली वर ओके साईड आता हे गुडघे आहेत ना प्रेस करायचे तर असं करा प्रेस करा प्रेस करा हा 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 आता सावकाश त्याच पोझिशन मध्ये उजवीकडून डावीकडे चला उजवीकडून डावीकडे चला थांबायचं नाही उजवीकडून डावीकडे उजवीकडून चला उलट घ्या उलटे घ्या ओके इथं बरोबर हात घ्या मग सरांनी घेतलं तसं 1 2 3 4 5 उलट 1 2 3 4 5 खालीवर 1 2 3 4 5 याच पोझिशनला डावीकडे मान सावकाश उजवीकडे परत डावीकडे सावकाश उजवीकडे परत डावीकडे परत सावकाश उजवीकडे परत खाली वर सावकाश खाली गोळे पुढे ठेवायचे खाली वर खाली वर खाली वर आता मान फिरवायचे गोल एका पोझिशन मध्ये आता उलट्या बाजूने ओके थांबा थोडस त्यांना अंतर जमते ते 20 उड्या दोरीवरच्या घ्या आपण 100 घेतोय 150 200 घेतो पण दोरीवरच्या उड्या 10 घ्या 10 ज्याला जमते ते हा ओके 20 25 किती पण
कपडे धुतोय तसं वर गेल्यानंतर आणि गाडी आपटायची पुन्हा धुतोय तसं हे बघा दाखवतो एकदा जरा अंतर ठेवाने दाखवतो श्वासाचं त्याच्यावर नियंत्रण झालं पाहिजे पायामध्ये अंतर घ्या असं असं अशी या पोझिशन आहे हाडातून पाणी आपल्याला काढायचं पहिल्यांदा घागर सोडायची चला सोडा 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 घागर सोडली बदली आता ज्याला तुम्हाला जसं वाटतंय काय सुविधा माहिती का कोण बघतंय कोण काय करतंय आपल्या आरोग्यासाठी जे अंग मोकळं करून आपल्याला थोडस नाचायचंय म्युझिक थेरपी तो म्युझिक थेरपी गाण्याचे डोळे बंद करा हा नाही डोळे हा ऐका ऐका हे बघा द्यायचं आहे उजवाडी पायाने एकमेकाला लागून लक्षात
तर सर्वांगासन तुम्हाला दाखवतो, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसने करायचं. सर्वांगासन फक्त दाखवतो, तुमच्या प्रॅक्टिसने तुम्ही करायचं. हर हाल में आयुष्यात आहे ना, तुम्हाला फक्त माझा किस्सा सांगतो बरं का. आपण जसं म्हणतोय ना जे डायबिटीस वगैरे सगळं, तर माझ्या पूर्वपार सगळं काय डायबिटीस वगैरे शुगर वगैरे आहे. पण मी हे जे प्राणायाम वगैरे योगा करतोय गेली 10-15 वर्ष, माझं तर वय 51 चालू आहे, मला शुगर नाही बीपी नाही. म्हणून कधीही लक्षात ठेवा की हर हाल कुठलीही असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, तुम्ही त्यामध्ये आनंदात राहायचं आहे. आणि कुठलीही गोष्ट आली ही अडचण म्हणायची नाही, इट्स माय चॅलेंज, माझं चॅलेंज आहे. कुठल्याही गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळ म्हणत बसता नाही अडचण आहे अडचण आहे, तर ते सुटणार नाही. तर हर हाल में जय गुरुदेव. नंतर राहू. आणि आपण जसं सुखासनामध्ये बसतोय ना, बसा एक मिनिट बसा. पोटाचे सगळे आजार कमी होते बघा करून, जमते का? पोट किती फुलले बघा. बरोबर योगासन आहे ना, बरोबर सुखासन आहे ना. आणि हे चुकी तर सगळं चुकी आहे. ओके, असं बघा. ओके, थँक्यू सगळ्यांना.